होते एका कुठल्याही स्त्रीची की जेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये माहीत नसतं मुलगा आहे का मुलगी आहे. मॅक्सिमम पहिलं बाळणपण असेल तर ती मुलगी, ती आई जी असते ती चांगलं खाऊन पिऊन वगैरे चांगली धट्टीकट्टी होत असते. मुलगा झाला, काय नशीब काढलं बाईने. मुलगी झाली, अगं 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 आता परत तुला चान्स घ्यावा लागणार. आणि मग सेकंड टाइम तेव्हा ती जी जेव्हा चान्स घेते तेव्हा तिच्याकडे तसं दुर्लक्ष होतं. आणि माझ्या व्याख्यानाचा विषय मुद्दाम तुझं आहे तुझ्यापाशी का म्हटलंय, कारण आपली आजारपणं, आपल्या प्रत्येक गोष्टी स्त्रीच्या आयुष्यात येणारी त्याला जबाबदार एक स्त्रीच असते. आपण नेहमी आपले प्रत्येक खापर आपण दुसऱ्यांवर फोडत असतो, पण ती स्वतः तिच्याकडे दुर्लक्ष करायला लागते की जाऊ दे आता काय व्हायचं ते होऊ दे. आणि मग प्रत्येक देवाला जाऊन नवस बोलायचं आणि मला तेवढा मुलगा होऊ दे, मला तेवढा मुलगा होऊ दे, मला तेवढा मुलगा होऊ दे. आणि त्याच्यात ती इतकी मेंटल स्ट्रेस कॅरी करत असते, खाण्यापिण्याकडे फारसं लक्ष नसतं. अशा काही आविर्भावात त्या बाळाचा जन्म होतो. सॉरी टू से, गेली 16 वर्ष झालं मी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रॅक्टिस करते. माझ्याकडे पेशंट्स येतात ते अँजिओप्लास्टी बायपास टाळण्यासाठी, बीपी डायबेटीजचे कॉम्प्लिकेशन्स घेऊन, किंवा ज्याला आपण काय म्हणतो हार्ट फेल्युअरचे पेशंट्स वगैरे जास्त येतात. पण आजचा विषय हा थोडासा त्या ह्याच्यामधूनच आहे की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तेव्हा एखादा आजार होण्याच्या आधी तो होऊ नये म्हणून त्याचं बघणं जास्त गरजेचं आहे. मग अशी स्त्री जेव्हा स्वतःकडे लक्ष तेव्हा मानसिक पण ती डिस्टर्ब असते, स्वतःची मेडिसिन्स घेण्याचं पण नाही. गव्हर्नमेंट रोज मागं लागतं तुमच्या, गव्हर्नमेंटच्या गोळ्या घेऊन डॉक्टर्स मागे लागतात. पण त्या स्त्रीला काय असतात, कित्येक घरात घर झाडताना दसऱ्याच्या वेळी अनुभव येतो का बघा तुम्हाला. दसऱ्याच्या वेळी, गुढीपाडव्याच्या वेळी जेव्हा दोनदा तुम्ही घरं जाळता तेव्हा तुमच्या घरात कोपऱ्या कोपऱ्यात असे गोळ्यांचे पुडके निघतात की डॉक्टरने प्रिस्क्राईब केलंय. डॉक्टर सांगत असतात 2-3 महिने तुम्हाला औषधं खायला लागतील. त्यातले 2 आणि 3 आकडा केव्हाच विसरले असतो. जेमतेम 15-3 आठवडे घेतात की नाही कोणास ठाऊक. आणि नाही गुण आला की डॉक्टरला ब्लेम करायचं, काय त्यांची एवढी औषधं खाल्ली. अरे एवढी म्हणजे किती दिवस खाल्ली. सो अशा आविर्भावात एखादं बेबी जन्माला येतं तरी तुमचा काळ वेगळा आहे. म्हणजे इथे बऱ्यापैकी सगळ्या वयस्कर मंडळी जास्त आहेत. थोडी पुण्यात प्रॅक्टिस करत असल्यामुळे मला हा अनुभव जरा जास्त येतो की बाळणपणच इतकं कौतुकाचं झालंय आजकाल विषय की जणू काही ती स्वर्गातली अप्सराच. आणि मग तिचं काय काय कोड कौतुक की बाबा हिलाच हे होणार आहे. बाकीची दुनिया सगळी विसरून जातात आणि मग तिथनं डोहाळे सुरू होतात. आणि डोहाळे आम्हाला लागतात दाबेलीचे, पाणीपुरीचे आणि काय भेळपुरीचे. घरातली पोळी भाजी म्हणजे नाही, मळमळतं बाई, मला खूप मळमळतं. आणि वडापाव आणि हे असेल तर नाही, मग काही मळमळत नाही. मला तर वाटतं आता जी काही पिढी येते ह्या 10 वर्षातली ती सगळी चायनीज बेबी आहेत. कारण ती जी कोण हे झाली गर्भधारणा झालेली स्त्री आहे कंटिन्यू चायनीज खात असते. आणि चायनीज खाल्लं की मळमळत नाही आमच्या सुनबाईंना, आणि बाकीचं सगळं खाल्लं की मात्र मळमळतं आणि उलट्या होतात. आणि असं बाहेरचं फ्राईड वगैरे खाल्लेली ती येते. कारण गर्भधारणेचं कॉम्प्लिकेशन्स आणि ह्याच्यावर जर मला विषयावर बोलायला दिलं तर पहिलं कॉम्प्लिकेशन आहे तुम्ही ANC पिरियड किंवा गर्भधारणेच्या 9 महिन्यामध्ये तुम्ही काय खाता, कसे खाता आणि कशा पद्धतीने तुमची मानसिकता राहते ह्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे महिलांनो, जे आता तुमचं गाव कामेरीचे बरेचसे PSCचे लोक इथं बसलेले आहेत, घरोघरी फिरतायत. त्या आशाताई येऊन तुमच्याकडे घरोघरी जातात, औषधं देतात. गव्हर्नमेंट सप्लायची औषधं खूप चांगली असतात, त्याची पोटन्सी चांगली असते. कृपा करून डॉक्टर जे सांगतात त्याच्यावर थोडासा अंमल करा. चायनीज, दाबेली, पाणीपुरी, वडापाव खाण्यापेक्षा सुद्धा थोडंसं घरची भाजी भाकरी आणि सलाड खाल्लं तर जास्त बरं होईल. मी आवर्जून सांगते आणि ताई तुमचं कौतुक करते. आमचा पण एक ग्रुप आहे महिलांचा. आत्ताच आमचं फोटो सेशन पण झालं. नेहमी त्या फोटो टाकत असतात की माझ्या शेतातली ही ताजी भाजी, माझ्या शेतातली ही अशी सेंद्रिय भाजी. आवर्जून सांगते, आपल्या सगळ्यांची कमीत कमी 4-5 गुंठे तरी शेती ही असतेच. आता तुम्ही खूप मोठे मोठे जमीनदार इथे बसलेला आहात. किती जण हो तुम्ही सेंद्रिय पद्धतीने करतो? आपण कुणीच नाही. म्हणजे मला जर असं कुणी जर चान्स दिला तर खरं सांगते की आवर्जून स्वतःच्या शेतामध्ये बीट, गाजर, काकडी, कोबी, ज्याला आपण म्हणतो कोथिंबीर, कच्ची मेथी, ज्याला काय म्हणतात ते पालक, जास्तीत जास्त आहारात खा. इथे आजी लोक बसलेत. जुन्या काळात तुम्ही कच्ची मेथी जेवणाबरोबर चावून चावून खातो. मग असा आता काळ का बदलला की ज्याच्यामध्ये आपण हे सगळं विसरून गेलेलो आहे. कसं तरी एकदाची भाजी चपाती टाकायची, झाला बाई स्वयंपाक,
डोक्यावर तापच असतो. तरी तुम्ही खूप हुशार आणि स्मार्ट वुमन आहात. पुण्यामध्ये आलं की नाही, आमच्याकडे बाई संध्याकाळी नुसती पावभाजी, दुसरं कोणी मागतच नाही. सासूबाईंना तेवढं चपाती लागते, डोकं दुखतं अक्षरशः. घरात हाऊसवाईफ आणि पोळ्याला बाई. पोळ्याला बाई म्हणजे तिथे पोळी म्हणतात, चपातीला सुद्धा पोळीच म्हणतात. आपल्याकडे पुरणपोळीला पोळी झालं की मग ते असं म्हणलं की नाही, पोळ्याला बाई पाहिजे, कुठं झंझट करत बसायची. माणसं घरात इन मिन अडीच अडीच का, नवरा बायको आणि ते अर्ध कच्चं बेबी आणि पोळ्याला बाई. मग ह्या सगळ्या धावपळीत त्या ह्याच्यात तुम्ही स्वतःचं हेल्थ विसरता आणि अशी गर्भधारणा झालेलं जेव्हा बेबी जन्माला येतं तेव्हा हळूहळू त्याच्यात तेवढ्या डिफिशियन्सी राहणारच आहे. आणि तुम्ही मात्र काय करता, जेव्हा बेबी जन्माला येतो तिथून पुढे मात्र तिचं अगदी काय गोड कौतुक त्या बाळाचं की त्याला ताजच भरवा, असंच भरवा, तसंच भरवा, चांगलं चुंगलंच दिलं पाहिजे, शिळं आम्ही खाऊ पण आमच्या पोरांना देणार नाही. अगं हे एवढं पुढं करण्यापेक्षा तो जेव्हा पोटात आहे तेव्हा तू थोडीशी काळजी घे ना, तेव्हा थोडंसं डॉक्टरांचं ऐक ना. मग अशा बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा हळूहळू, तुमच्या माहितीसाठी सांगते, आम्ही सगळे डॉक्टर्स जेव्हा बेबी हलत नाही तेव्हा त्याला डेथ म्हणून आम्ही हे देतो की इंट्रा युट्राईन डेथ. त्या बेबीचं त्या म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीमध्ये डेथ झालेली आहे. म्हणजेच परमेश्वर आपल्याला शिकवतो की जोपर्यंत तुझी हालचाल आहे तोपर्यंत तू जिवंत आहेस. आणि हळूहळू मग इथून पुढे सुरुवात होते. मग स्कॉलरशिप आली, आम्ही पण त्याच्यातनं गेलेलो आहे बरेचदा, स्कॉलरशिप आणि कसल्या कसल्या एक्झाम्स. आणि मग त्याच्यात इतकं की नंबर 1नच आला पाहिजे, माझं पोरगं क्लासमध्ये फर्स्टच आलं पाहिजे. प्रत्येक आईनं जर असं म्हटलं तर तिसरा चौथं कोण येणार हो, कोणीतरी पाहिजे ना त्याच्या ह्याच्यात. आणि मग त्याच्यात इतके क्लासेस आणि इतक्या ह्याच्यात म्हणजे त्याला गुरफटवलं जातं की हेल्थ एक्सरसाइज ह्या विषय पूर्णतः आया बाजूला ठेवतात. आणि मग मात्र त्याला नुसतं चांगलं चुंगलं भरवायचं, चांगलं चुंगलं प्रोटीन घालायचं. नेहमी एक लक्षात ठेवा, डाळी, नॉनव्हेज, जे काही तुम्ही प्रोटीन, दूध, अंडी, चिकन, मटन, मासे जे भरवता मुलांना, ते प्रोटीन आहे. प्रोटीन डायजेस्ट व्हायला खूप त्रास होतो आतड्यांना. आणि कोणाचं प्रोटीन डायजेस्ट होतं, ज्याचा एक्सरसाइज रेग्युलर आहे आणि जो पाणी व्यवस्थित पितो, त्या व्यक्तीला कधीही हे डायजेस्ट व्हायला अवघड नसतं. तुमची किती मुलं एक्सरसाइज रोज करतात? नाही, जातो की शाळेतनं आलं की दप्तर टाकतो आणि खेळायला जातो. अरे पण तो काय खेळतो? म्हणजे परवाच एक मीम्स पुढे हे आलं होतं की एक बाई असते, तिला ते म्हणजे ते होतं ना ह्यांचं भजन होतं की ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन और उसका गिर गया छगन. ते बाळ कधी कुठे पडलेलं असतं. मग कारण आईच इतकी मोबाईलमध्ये गर्क असते. आफ्टर ऑल मुलं पण हे करतात, ऐकतच नाही हो आजकाल, काय करायचं. मग अशा आविर्भावात तो खेळतो का काय करतो ह्याचं आपल्याला माहिती नसतं. आणि हळूहळू हळूहळू हे बाळ मोठं होतं. आता आपण ते बाळ फिमेल समजूया, मुलगी जी कोण असेल. आणि मग तिच्या भावविश्वामध्ये जशी ती मोठी होते, त्यात मुलगी असल्यामुळे नको तू बाहेर जाऊ, जशी वयात येईल तसं आयांना जास्त टेन्शन असतं की नको तू बाहेर जाऊ, तुला असं होईल, तुला तसं होईल, बाहेरची दुनिया चांगली नाही. मी अगदी आवर्जून सांगते, मी ही एक मुलगी वाढवतीये. मुलगी वाढवताना आईला हे टेन्शन असतं, स्ट्रेस असतो. पण किती जणी तुम्ही मुलींच्या बरोबर बसून आता बाहेरची दुनिया काय आहे, तुला काय वागायचंय आणि कशा पद्धतीने तुला हे टॅकल करायचंय, इतकं आपण आपल्या मुलींशी बोलतो का हो? आपली मुलगी आपल्याशी पटकन कधी येऊन सांगत नाही. ती तिची मैत्रिणीजवळ जास्त कम्फर्ट फील करते, पण आईजवळ कम्फर्ट फील करत नाही. कारण हा दोष हा आपल्या आयांचाच असतो. मुलींशी एवढे संवाद ठेवा, एवढ्या चांगल्या की त्यांना त्या टीन एजमध्ये आपल्याला जावं लागतं, तिच्यासारखं तिच्या वयात आपल्याला जावं लागतं. वयानुसार मॅच्युरिटी येते आणि आपण मुलींना त्यापासून लांब ठेवतो. मग बाहेर जाऊ नकोस, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, अशाच पद्धतीने बैस, अशीच वाग, असंच कर. आणि आपण अपेक्षा काय करतोय, कल्पना चावलासारखी माझी मुलगी झाली पाहिजे, सुनीता विल्यम्स सारखी माझी मुलगी झाली. कोणीतरी असं दिसलं की येतं. मला बऱ्याच मुली येतात जेव्हा माझं व्याख्यान संपतं, मॅडम प्लीज मला तुमच्यासारखं व्हायचंय. पण तुमच्यासारखं होताना माझ्या आईने जर तेव्हा विचार केला असता की तू मुलगी आहेस, जाऊ नकोस, बाहेर ड्युटी करायची नाही, कुठेही जायचं नाही, तर नक्कीच घडलं नसतं. त्यामुळे आपण मुलींच्यावर ते मानसिक दडपण लादू नका. मग हळूहळू बऱ्याचदा काय होतं की एक छोट्या गैरसमज असतात, पाळीच्या तक्रारी मुलींना सुरू होतात. कॉमन प्रॉब्लेम आजकाल सगळ्यांचा आहे PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज. अंड फुटण्याची क्रिया मुलींच्या मध्ये आजकाल खूप स्लो व्हायला लागली आहे किंवा होत नाही.
मग त्याच्यात तक्रारी सुरू होतात, कारण पाळी आली की साधारण 13 वर्षापासून त्या बेबीचं जसं मोठी मोठी होईल, 13 ते जास्तीत जास्त 16 वर्षापर्यंत आपण बघतो की तिची पाळी येते का. नाही आलं तर मग आपण डॉक्टरांकडे जातो. पण मुलींना पाळी आल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसामध्ये की तिच्या भावनिक गुंतागुंत होत असते, तेव्हा ती भावनिक गुंतागुंत त्या आईनं सोडवणं जास्त गरजेचं असतं ना, की हिथे हात लावू नकोस, तिकडं काही करू नकोस, ह्याला शिवलंस की असं होईल. मग जर ज्या अंतराळात जातात त्या महिलांनी काय तिथे जाऊन बाजूला बसायचं का, नाही कावळा शिवलाय मी काय करणार, आता एवढ्यावरती कावळा कुठे येणार आहे शिवायला तिला. सो असे कृपा करून कुठलं करू नका. म्हणजे मी ह्या विषयात मला अगदी आवर्जून सांगा असं वाटतं. कदाचित तुम्हाला जास्त भयानक वाटेल, विचित्र वाटेल, पण एका स्त्रीला पाळी येते ह्याचा अर्थ आहे देवाने तिला स्त्रीत्व दिलंय, ती पाळी आहे म्हणून ती लग्न करू शकते, तिच्या बरोबर तिला मुलं होऊ शकतात. जर देवाने दिलेले ते गिफ्ट आहे तर ते वाईट कसं असेल. देव नक्कीच वाईट नाहीये, तो नक्की सगळ्यांसाठी चांगलं करतो. आणि त्या स्त्रीला जर तिने देवाने पाळी दिली आहे, मग देव कसा म्हणेल मला हात लावू नकोस म्हणून. मी दुसऱ्या दिवशी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आले आणि ह्याच्यात कौतुक सांगते, माझ्या सासूच्यात आणि माझ्यात बरंच वयात जवळजवळ 25 ते 26 वर्षाचं अंतर होतं. पण जेव्हा असे काही प्रसंग यायचे की गौरीचं पूजन आहे वगैरे, आई म्हणायच्या जा भस्म लाव आणि देवाची पूजा कर, काय फरक पडत नसतो, वर्षातनं एकदा सण येतो, व्यवस्थित तो झालाच पाहिजे. त्यामुळे अशा विचारांच्या सासवा समाजात जन्माला येणं हे गरजेची बाब आहे. त्यामुळे कृपा करून हा गैरसमज म्हणजे हा चुकीचा समज आहे की देवाच्याकडे हात लावायचं नाही, ह्याने विटाळ होतो. हा, हे मला मान्य आहे की एखादी गोष्टीला तुम्ही हात लावता आणि मग ते खराब होतं, कारण ब्लड इज द मोस्ट कंटॅमिनेटेड पार्ट. रक्त ही गोष्ट अशी आहे की जिच्यामध्ये पटकन फंगस किंवा बॅक्टेरिया पकडले जातात. आणि तेव्हा तेवढी हायजीन जपलं नाही म्हणून कुठेतरी काहीतरी लोणचं करू नको, पदार्थ करू नको असं कदाचित असेल, त्यात काही गैर नाहीये. पण त्या स्त्रीला पूर्णतः बाजूला सोडून तिच्यावर दडपण आणून तू हात लावू नको, तू हे करू नको, ते करू नको, पुरुषांना कधी कोण म्हणतं का हो? नाही. मग अशा कन्सेप्टमध्ये मानसिक त्या मुलीला दडपण देऊ नका. पुढं जी होते ती म्हणजे काही मुलींना एक तर पाळी येत नाही, 3-3, 4-4 महिने येत नाही. पहिली गोष्ट करायची ते म्हणजे तिला व्यायामाची सवय लावा. डॉक्टरांकडे तर जायचंच, डॉक्टर तुम्हाला औषध वगैरे लिहून देतील, पण आम्ही जे देतो ते पाळी रेग्युलर होण्यासाठी काही हॉर्मोन्सच्या गोळ्या देतो. हॉर्मोन्सच्या गोळ्या इतक्या लवकर लगेच मुलींना सुरू करू नये. गरज असेल तर करावंच लागेल, पण सुरुवातीला तिची थोडी लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीत बदल केलात तर तिची पाळी रेग्युलर येते. त्या मुलीचं आधी वजन किती आहे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट हिमोग्लोबिन किती आहे बघा. व्हेरी सॉरी, हिमोग्लोबिन जर कमी असेल तर डॉक्टरांकडून गोळ्या घेऊन ते वाढवा, तिची पाळी महिन्याच्या महिन्याला रेग्युलर येईल. नाही आली तिला व्यायामाची पण सवय ठेवा. जसं जसं ती व्यायाम करेल तसं तिचा हॉर्मोनल ॲक्सिस चांगला झाला, तिची पाळी रेग्युलर यायला लागेल. तिसरी गोष्ट राहते ती म्हणजे घरचे कपडे आणि सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीत तुमचा जो गैरसमज आहे. मी परवा एक अशी इतकी विचित्र भयानक ऐकलं की ती आई रोज त्या मुलीला सॅनिटरी पॅड धुवायला सांगत होती. धुवायची काहीही गरज नसते. सॅनिटरी पॅड एका चांगल्या पॅकेटमध्ये पॅक करून तुम्ही असे काही, जर तुमचं ग्रामपंचायत तेवढं स्ट्रॉंग असेल तर बघा, पुण्यात 3 प्रकारचे डस्टबिन ठेवलेले असतात. एक सुका कचरा, एक ओला कचरा आणि एक सॅनिटरी पॅडसाठी एक वेगळं हे ठेवलं असते. प्रत्येक फ्लोअरवर सोसायटी केलेली असते. तर अशा पद्धतीने ते डिस्कार्ड करणं जास्त चांगलं राहतं. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की जसं जसं वय वाढत जाईल तसं लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सीमधल्या ह्या सगळ्या गोंधळ स्त्रियांच्या भावविश्वात सगळा आलेला असतो. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, कुठल्याही स्त्रीचं, तुम्हाला मुली असतील, भाच्या असतील, पुतण्या असतील, लग्न करताना कृपा करून आयांनो तिच्या संसारात ढवळाढवळ एवढी करू नका. इतके भयानक प्रॉब्लेम आजकाल चाललेले आहेत की सासू किती वेळा टॉयलेटला गेली हे माहेरी माहीत असतं, सासऱ्याने किती वेळा खोकला आणि किती वेळा खाकरलं हे आईला माहीत असतं. आणि आई त्याच्यावर तिचे कमेंट्स कुठंतरी 50-60 किलोमीटरवरनं देत असते, नाही तू पण आता बरोबर दाखवूनच दे. असं जर आमच्या आयाने सांगितलं असतं तर मला नाही वाटत संसार कधी चालले असते. त्यामुळे मुलीचं लग्न झाल्यानंतर मी प्रॉब्लेम सांगते कुठून सुरुवात होते, कारण मानसिकता जिथं डिस्टर्ब होते, जिथं तुमचा आनंद पणाला लागतो, तिथून आजारपणाची सुरुवात होत असते. मग हळूहळू आपण मुलींना शिकवत नाही की आलेल्या प्रत्येक नात्याला तू कर,
एक आवर्जून एक पुस्तकाचं नाव घेते. ज्यांना वाचनाची आवड असेल त्यांनी आवर्जून ते पुस्तक आणा आणि वाचा. पुस्तकाचं नाव आहे सरश्रींचं स्वीकाराची जादू. पुस्तक इतकं सुंदर आहे की त्यांचा असं मतितार्थ सांगते की समोर आलेली व्यक्ती जशी आहे तशी तिला ॲक्सेप्ट करा. जर ती निगेटिव्ह बोलली, तुमच्यासारखं नाही बोलली, तुम्हाला आवडेल असं नाही बोलली, तर त्यावेळी तुम्ही चिडण्यापेक्षा ठीक आहे तिचं मत होतं आणि म्हणून असं झालं. जसं आत्ता चाललं होतं की वहिनींचा अट्टहास होता की अरे नाही, सगळ्यांना मान मिळाला पाहिजे. इन केस काही कारणानं नाही मिळाला तर कृपा करून गैरसमज करू नका. एवढा मोठा कार्यक्रम आहे, त्याच्यात इकडे तिकडे होऊ शकतं. अशा आविर्भावात आपण राहत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, जसं आहे तसं स्वीकारा. समोरच्या एखाद्या व्यक्तीवर जर निगेटिव्ह बोलला तर त्याच्यावर गॉसिपिंग करण्यापेक्षा, त्याच्यावर इकडे तिकडे हे करण्यापेक्षा जसं आहे त्या पद्धतीने त्या स्त्रीला स्वीकारायची सवय ठेवा. कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला त्यातल्या त्यात आता तर अशी अवस्था आहे की आपण बाहेरही काम करतो. इथं मला नाही वाटत की फक्त घर एक एक घर कुणी करणारे असतील. शेतातलं आलेलं गेलेलं सगळं तुम्ही बघत असता, ते मेंटेन करत असता. हे पण एक काम आहे, एक्स्ट्रा काम आहे. हे काही तुमच्या घर कामातलं काम नाही आहे. आणि हे सगळं मेंटेन करताना त्यात आमच्यासारख्या स्त्रिया, डॉक्टर जसे इथे शेंडे मॅडम बसलेत, त्यांनी मला त्यांचं मागचं 35-40 वर्षाचं सगळं हे सांगितलं की किती क्रिटिकल कंडिशन्समधून त्यांनी हे इथं ह्या गावात वैद्यकीय सेवा दिलेली आहे. की जेव्हा स्त्रिया बाहेर पडत नव्हत्या, घोषाघराणी होती आणि हळूहळू त्या स्त्रीच्या आरोग्यासाठी त्यांची जे काही म्हणजे धडपड होती ती खरंच मानण्यासारखी होती. त्यामुळे कृपा करून मानसिकतेची जी सुरुवात आहे ती आपल्या प्रत्येक ह्या गोष्टीने करण्यापेक्षा जसं आपली मुलं बाळं होतात, आपलं एक कुटुंब चौकोन त्रिकोण जो काय तुम्ही तुमच्या आयुष्यात ठरवलेला असता, मला एकच बास, मला 2 पुरे, पण कृपा करून तिसऱ्यावर उडी मारू नका. 2 मुली झाल्या म्हणजे मुलगा पाहिजेच असा अट्टास करू नका. जर असं म्हटलं असं शेंडे मॅडमच्या आईने, माझे किंवा ताईंच्या आईने, तर त्रासाचं झालं असतं. त्यामुळे कृपा करून 1 किंवा 2 हे इतकंच आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. पण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे टेन्शन नाही. म्हणजे तरी त्यातल्या त्यात आपल्याकडे फार एवढं नाही आहे गावभागात किंवा ह्याच्यामध्ये. पण अर्बन सेक्टर ज्याला आपण शहरीकरण म्हणतो किंवा मेट्रो सिटीमध्ये मी बघतेय, माय गॉड, त्या आया त्या मुलाच्या इतक्या काही पाठीमागं लागलेल्या असतात की पोरगा असं उभारलेलं असतं आणि आई दप्तर घेऊन उभारलेली असती बसची वाट बघत. अरे त्याला कळू दे ना की दप्तर किती ओझ्याचं आहे, किती त्रासाचं होतं. आणि डबा करणं हे आईचं कर्तव्य, भरणं आईचं कर्तव्य. माझं पोरगं पण आता 12वीला आहे. मी सरळ सरळ त्याला सांगते, स्वतः डबा आणून किचनमध्ये ठेवायचा. तुझं पाणी तुझं तू भर, तुला वेळ झाला तुझा प्रॉब्लेम आहे, तुला नाही वेळ झाला तुझा प्रॉब्लेम, तुझं तू ठरव. तुमचं तुम्ही सवय लावा. फार कॉन्सन्ट्रेशन करत बसायची गरज नाही. हळूहळू जेव्हा हे गॉसिपिंग येतं आणि जेव्हा एखादी स्त्रीच्या मनाच्या विरोधात एखाद्या गोष्टी घडत जातात आणि मग तिच्यावर जबाबदाऱ्या, मुलांचे डबे, नवऱ्याचं करणं, सासू सासरं, येणं जाणं, इतकं काही सुरू होतं की तुम्ही सर्व महिला व्यायाम, मेंटल पीसफुलनेस आणि ह्या गोष्टी पूर्णतः विसरून जाता. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय जातं हो मॅडम, तुमच्या घरी कामाला बायका, टका नटून थटून येणार, तुम्ही गाडीतनं फिरणार, तुम्हाला बोलायला काय जातंय. असं काही नाही आहे. कुठली पण स्त्री काही झालं तर तिला कट्टा हा सुटत नसतो. तिच्या डोक्यामध्ये कधीही भाजी आणि ह्याचा विषय कधी जात नसतात. आणि रोज नाविन्यपूर्ण नवीन करून घालायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपलं डोकंही चालवावंच लागतं. म्हणजे कित्येकदा माझ्या सासूबाई, मी पेशंट समोर असायचे आणि त्यांचा फोन यायचा, भाजी कोणती करायची. मग मी अशी शांत बसायची, मी 5 मिनिटं नको करू का, नाही आत्ताच सांग, मी मंडईत निघाली. मग मी पेशंट समोर बोलायचे आणि सांगायचे की नाही मग गवारीची, नाही गवारी नको कालच झाली. मग वांग्याची भाजी करूया, नाही भरलेलं वांग नको परवाच झालेलं आहे. मग तुमच्या इच्छेने करा, बरोबर चालेल ना तुला. पण तो सगळ्यांना स्ट्रेस असतो. त्यामुळे ह्या स्ट्रेसमधनं जाता जाता तुम्ही स्वतःचं भावविश्व पूर्ण ओळख हे करता. आणि जर कुणी म्हटलं की काय हो तुम्ही देऊळंदीला गेला होतात का, पंढरपूरला, आमचं मेलीचं नशीब कुठलं एवढं जायला. कुणीतरी फॉरेनला जाऊन आलं की काय बाई तुझा नवरा खरंच लक्की आहेस बाई. ही तर साधं इस्लामपूरला चला म्हटलं की 10 वेळा सांगायला लागतं, अहो चला की गाडी काढा की. मित्राचा फोन येऊ दे बघा, एका मिनिटात इस्लामपूर गाठतात. असं कॉमन तुमचं एक सगळं हे आहे. मैत्रिणींनो, म्हणूनच अशा महिला मंडळाची स्थापना करा की जिथं येऊन तुम्ही मुक्तपणे स्वतःची मतं मांडू शकता, स्वतः छानपैकी राहू शकता. प्रत्येक वेळी मी प्रत्येक पेशंटला पण वाक्य सांगते.
पेशंटला आमच्याकडे स्ट्रेस खूप असतो की आत्ता हार्ट अटॅक येतोय का नंतर येतोय, आत्ता जाईन का नंतर जाईन. मी तर प्रत्येक पेशंटला सांगते की बाबा रे, जन्माला एकटा आलायस, जाताना पण एकटंच जाणार आहे, कुठलं नातं कुणी येणार नाही आपल्यासोबत. मग हे जर अंतिम सत्य आपल्या जीवनाचं की आपण एकटे आलो आणि एकटे जाणार, जाताना कुणी तुमच्या डेड बॉडीवर तुमचे दागिने बांधणार आहेत का हो? नाही बाई, तुझं घेऊन जा. मी अशा काही डेथ्स बघितले आहेत की सासवा सुनांचं कधी पटलं नाही, आणि जेव्हा सासू कायम तिच्या आडेलपणाने राहिली, सून तिच्या आडेलपणाने राहिली, आणि सासू गेल्यानंतर सगळे दागिने काढले आणि सुनेच्या हातात नेऊन दिलेले. मग दॅट इज अ फॅक्ट ना. मग आहे तेच आधीच ॲडजस्ट करा ना, कोणी सांगितले नंतर दंगा करत बसायला. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून अशा मंडळांच्या ह्याच्यात तुम्ही मुक्तपणे स्वतःची मतं मांडू शकता. पण कौतुक असं आहे की मंडळं ही इथं येणार गॉसिपिंगसाठी, गॉसिपिंगचा अर्थ आहे सासवांचं सांगणं, नंडेचं सांगणं, हिचं सांगणं, तिच्या सांगण्यासाठी वेळ घालवू नका. स्वतःच्या उन्नतीसाठी स्वतःचे गुण, काहीतरी प्रत्येकात एक गुण असतोच, काही ना काहीतरी छान गुण असतो, तो प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला हे व्यासपीठ असतं, ही महिला मंडळ. तेव्हा ह्या महिला मंडळाच्या मध्ये असून आपलं मुक्तपणे संचार करण्यासाठी तुम्ही प्रयत्नवादी राहू शकता. मानसिक ताणतणाव जसा वाढतो, व्यायामाचे अभाव जसे कमी होतात, तसं हळूहळू तुमच्या लक्षात येतं की आजकाल मला दम लागायला लागलेला आहे, माझं वजन वाजवीपेक्षा जास्त वाढायला लागलेलं आहे, मला पूर्वीसारखं उत्साह राहत नाहीये कामात. त्यातल्या त्यात जेव्हा जास्त वेळा मला बाथरूमला जावं लागतं, भूक खूप लागतीये, भूक सहन होत नाहीये, वजन माझं कमी होत निघालेलं आहे, मी बारीक होते, सगळे म्हणतात अगं सुकल्यासारखी का दिसतेस, सुकल्यासारखी का दिसते, किंवा रिपीटेड मला सारखे फंगल इन्फेक्शन्स होतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सगळे तुम्ही कॅन्डिडचे वगैरे आजकाल सगळ्यांना माहीत झाले, डॉक्टरकडे पण येत नाही, तुम्ही परस्पर तुमच्या हे घेत असता की मला जांघाड्यामध्ये खाजच होतीये, मला त्रासच होतोय, खूप इचिंग होतंय. असे जेव्हा रिपीटेड इन्फेक्शन्स तुम्हाला होत राहतात, मैत्रिणींनो कृपा करून जाऊन स्वतःची शुगर चेक करा. हां, मला कशाची होते शुगर, मी कशाला काय कुठं गोड खाते, ह्या सणाचं ते त्या सणाला, पण हा सण ह्या 10 दिवसात, पुढच्या 10 दिवसात येतो. मग ह्या आत्ता पुरणपोळी खाली, नंतर पुरणपोळी खाली, मग पुरणपोळी बरं आत्ता काय आमरस लागतो की अक्षय तृतीयेला आमरस कंपल्सरी, आणखी काय आलं वटपौर्णिमा आमरस कंपल्सरी. किती जणींनी वटपौर्णिमेची पूजा केली? सगळ्यांनी 100%. मी नाही केली. मी माझ्या सासूबाईंना एकदाच सांगितलं होतं, तुमच्या लेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, त्यांना कधीही दुखवत नाही, त्यांना कधी त्रास देत नाही, त्यांना कधी असा पश्चाताप होत नाही की हिच्याशी लग्न करून माझी वाट लागली, हीच माझी पूजा. इतका मोठेपणा आपण आणतो का हो कधी? आणि माझ्या पुरातन काळातल्या सासूने पण ते एक्सेप्ट केलं, हे खरंच कौतुकाचं होतं की ठीक आहे तुझी इच्छा नाही ना, नको करू. पण त्या दिवशी मात्र आवर्जून मंदिरात जाईन आणि देवाला म्हणेन की चांगला दिलायस, चांगलं सांभाळतो, सगळे थोडंफार कुठेतरी किरकिर करतो, ती पण गेली तर जरा जास्त बरं होईल, असं आवर्जून देवाला. कारण आपण कधी सॅटिस्फाईड होत नाही. त्यामुळे महिलांनो कृपा करून अशी काही लक्षणं जेव्हा दिसतात, दम लागणं, छातीत दुखतं, ज्याला काय अस्वस्थ जाणवतं, धडधड जाणवते, असं काही नाही की प्रत्येक वेळी धडधड जाणवते म्हणजे तुम्हाला हृदयरोगच झाला, असं काही नाही आहे. काही वेळा थायरॉइड हॉर्मोन जरी इकडे तिकडे व्हायला लागले तरी होऊ शकतं, पण चेक करा. अहो परवाच चेक केले हो, पुढचं वाक्य असतं कधी केले, हे मागच्या 7-8-9 महिन्यात, मागचं वर्ष असेल. कंपल्सरी वयाची 40शी ओलांडली की दरवर्षी BP, पल्स हे तर तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन आवर्जून चेक करायचं. कशासाठी आलाय वहिनी? काहीच नाही, मला BP आणि हे बघायचे आहे. तुमची शुगर आणि तुमचे हिमोग्लोबिन आणि तुमचे लिपिड्स, ज्याला आपण काय म्हणतो कोलेस्ट्रॉल, इथंपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या पुढं जाऊन मला आणखी एक सांगायचं आहे, जर करता आलं तर आवर्जून डॉक्टर मंडळी इथे करा. विटॅमिन D आणि विटॅमिन B12 ची खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या 2 विटॅमिन्स प्रत्येक ह्युमन बिंग्समध्ये, नॉट फॉर द फिमेल्स, म्हणजे फक्त स्त्रियांच्यामध्ये नाही, पुरुषांच्यामध्ये सुद्धा जर ह्या 2 जीवनसत्वाची कमतरता असेल तर तुम्हाला कॅन्सरपर्यंतचे सुद्धा आजार होतात. 98% आपण भारतीय लोक विटॅमिन D डिफिशियंट आहोत. ड जीवनसत्वाची ना तुम्ही तपासणी करता, केलं तरी आमच्यासारखे काही डॉक्टर्स 4 आठवडे फक्त देतात. आयडियल, म्हणजे मी इंटरनॅशनली काम करते, आयडियल डोस हा 16 आठवडे ते 20 आठवडे तुम्ही विटॅमिन D ची गोळी घ्यायची. एवढं कुठलं डॉक्टर 4-5 महिने घ्यायचं कशासाठी? 5 विटॅमिन D चे इंजेक्शन जरी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन घेतले तरी चालतील, कारण एका गोळीमध्ये 60,000 इंटरनॅशनल युनिट असतं, एका इंजेक्शनमध्ये 6 लाख इंटरनॅशनल युनिट
इतकं त्याचं हे आहे. ज्याला इंजेक्शन चालतं त्याने इंजेक्शन घ्या, ज्याला नाही चालत त्याने आवर्जून दरवर्षी 4 महिने तरी विटॅमिन डीच्या आणि ब जीवनसत्वाच्या गोळ्या घ्या, आवर्जून घ्या. कारण आपल्या आहारामध्ये इंडियन कुकिंग सिस्टीमला काय म्हणतो आपण, भारतीय स्वयंपाकाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बोट चेपं करून खायची सवय, बरोबर ना? शिजले का बघायचं, प्रत्येक गोष्ट शिजले का बघायची. आणि अशा पद्धतीने जे विटॅमिन्स मिनरल्स आहेत ते सगळे उडून गेलेले असतात. त्यामुळे कृपा करून ह्या 2 जीवनसत्वाची तपासणी एकदाच करा आयुष्यात. लक्षात आलं कमी आहे, त्या पद्धतीने औषधं घेणं ही जास्त गरजेची गोष्ट असते. त्यामुळे हळूहळू जसं पाळी जाण्याचं वय येतं तसं हडं ठिसूळ होत असतात, दुखत असतात, उठबशा होत नाहीत. आत्ताच आमचा त्याच्यावर विषय झाला की त्याला कारणीभूत कदाचित चेअर लाईफ ज्याला आपण म्हणतो, खुर्चीवरचं जे जीवन आलेलं आहे की आपण हॉलमध्ये बसलो तरी खुर्चीवर बसतो, किचनमध्ये आपलं डायनिंग टेबल असतात खुर्चीवर बसतात. आपण वेस्टर्न टॉयलेट जास्त करतो कारण पाश्चिमात्य संडा ज्याला कमोड म्हणतो त्याच्या जास्त हे आहे. परवाच आम्ही एक फनी मैत्रिणी भेटलो होतो की फनी हे घ्यायचे, फनी म्हणजे विनोदी उखाणे घ्यायचा एक हे होता की त्याच्यात असं होतं ना की एका महिने घेतलं, डॉक्टर आहे म्हणून डॉक्टरांच्याच ह्याच्यानं उखाणा सांगते. इस्लामपूर टू नेरले निघाली होती ॲम्ब्युलन्स, इस्लामपूर टू नेरले निघाली होती ॲम्ब्युलन्स, तिकडून आला ट्रॅक्टर, त्यांची झाली टक्कर, माझा पाय झाला फ्रॅक्चर आणि तिथेच भेटले डॉक्टर. असं करत करत माझ्या एका मैत्रिणीने सहजच घेतलं की बाजारातून आणला पिशवीभर लसूण आणि रायांचं नाव घेते कमोडवर बसून. म्हणजे आपल्या बोलण्यात चालण्यात पण आता इतकं वेस्टर्न कंट्री आली आहे की आपण कमोडशिवाय कुठलंच गोष्ट करत नाहीये. म्हणजे चेअर लाईफ ॲडॅप्टेशन करणं ही इतकी हे झाली आहे की त्यामुळे आपले गुडघे थोडेसे पटकन वाकत नाही आहेत आणि व्यायाम थोडासा तो कमी पडतो. त्यामुळे महिलांनो कृपा करून ह्या ड जीवनसत्व आणि ब जीवनसत्वाच्या गोळ्या दरवर्षी घेत राहा. 98% इन्क्लुडिंग मायसेल्फ, मी स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये आहे की ड जीवनसत्वाची कमतरता. ड जीवनसत्व डॉक्टर कशातनं मिळतं, नॅचरल सांगा तर ते उन्हातून मिळतं. कुठल्या उन्हातून मिळतं? 10 वाजल्यापासून ते 3-4 वाजेपर्यंत जे कडक ऊन आहे त्यात कमीत कमी कपड्यात तुम्ही 15 ते 20 मिनटं फिरलं पाहिजे. गोव्याला जर गेला तर फॉरेनर्स बघायचे, कधी सकाळी तुम्हाला एकही फॉरेनर सी शोरवर दिसत नाही, तुम्हाला त्या समुद्र किनारी दिसत नाही, ते सगळे 12 नंतर येतात. पण आपण म्हणजे भारतीय संस्कृतीत राहणारे आहोत, अंगभर कपडे घालणं ही आपली संस्कृती आहे आणि अशा संस्कृतीला तर आपण फाटा देऊ शकत नाही. तर त्यामुळे मग आपल्या ह्या संस्कृती आणि त्यातल्या त्यात पुण्यात जर तुम्ही आलात तर माय गॉड सगळे आम्ही अतिरेकी झालोय. इथून फक्त डोळे तेवढे त्या सूर्याला दाखवायचे, बाकी सगळं किती टॅन होतो, काळं पडलं तर कसं दिसेल, अगं झालं लग्न, झाली 2 मुलं, आता कशाला पाहिजे एवढा टॅनिंग आणि हे बघणं. त्यातली एक मैत्रीण आली, मग नवरा दुसरीकडे बघितला तर. ही भीती एवढी आहे बायकांची. कारण मला असं समजलं होतं की UAE कंट्रीज म्हणजे दुबई वगैरे हे जे देश आहेत त्या देशमध्ये एक शेख किंवा एक तो व्यक्ती कमीत कमी 7-7, 8-8 लग्न करतो. मग मी माझ्या नवऱ्याला किती जास्त चांगली दिसली पाहिजे म्हणून त्या स्त्रिया जास्तीत जास्त कॉस्मेटिक्स वापरतात आणि म्हणून दुबई वगैरे सारख्या ठिकाणी कॉस्मेटिक्स हे भरपूर मिळतात. आपल्याकडे नशीब आपलं चांगलं आहे की एक पत्नी व्रत आहे. आपल्या देशात सुद्धा त्या कायद्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे खरं सगळंच काही भारत वाईट नाही आहे. म्हणजे जे बाहेर जातात आणि ते इंडियाला नावं ठेवतात ना, मला भयंकर राग येतो. आपल्या देशात खूप काही चांगल्या गोष्टी आहेत, पण आता संस्कृतीनुसार जर काही कमी पडत असेल तर ती आपण थोडंसं सप्लिमेंट करून करू शकतो. त्यातलं पहिली गोष्ट आहे ड जीवनसत्व. आपण अंगभर साडी किंवा ड्रेसेस घालून फिरत असतो, त्यामुळे तसंही आणि जे काही हे मी वेळ सांगितली आहे, एक तर तुम्ही घरी असता, ऑफिसमध्ये असता, आपण बाहेर ह्या उन्हात कधीही पडत नाही आणि पडलो तर डोक्यावर काहीतरी घेणार, छत्री घेणार वगैरे, बरोबर. मग अशामुळे आपलं ड जीवनसत्व कमी असतं. दुसरी गोष्ट, शरीराला महत्त्वाची गरज कशाची आहे माहिती आहे? कोलेस्ट्रॉलची. सगळेजण कोलेस्ट्रॉलचा एवढा मोठा बाऊ करून तुम्ही फिरताय, पण ॲक्च्युली आपल्या पेशींना भूकच 2 गोष्टींची लागते. एक म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि दुसरं म्हणजे प्रोटीन. मग हे कोलेस्ट्रॉल कशातनं गेलं पाहिजे तर ते नट्समधून. म्हणजे ज्याला आपण पूर्वीचे लोक, जसं मगाशी तुम्ही सांगितलं की तुमचे बापू मोठे त्यांचा दरबार भरायचा,
आणि बसल्या बसल्या ते शेंगा खायचे, हरभरे खायचे, भाजलेल्या उकडलेल्या शेंगा खायचे. आणि जी काही बुद्धी त्यांची खूप चलाक होती, समाजासाठी खूप त्यांनी काही गोष्टी केल्या होत्या, त्यात खरंच घेण्यासारखं होतं. बदाम अक्रोड वगैरे खावं, आय ॲग्री. काय मॅडम तुमचं बरं आहे हो, एक पेशंट झाला तर तुम्ही 4 किलो बदाम घेऊन याल. हो, मनात सगळ्यांच्या काहीतरी काहीतरी चाललेलं असतं. पण मैत्रिणी आहात त्यामुळे मी तुमचं कधीच राग मानून घेणार नाही. ठीक आहे, बोला, काही बोलायचं ते बोला. शेंगदाणे तर आपले आहेत की नाही हो. मग रोज जेवताना जर 4-5 शेंगदाणे आणि एक गुळाचा खडा जर खाल्लात, काय वाईट आहे त्यात? काय वाईट आहे का? नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती शरीराला प्रोटीनची गरज आहे. नॉनव्हेजच्या बाबतीमध्ये सगळ्यांचा गैरसमज आहे की नॉनव्हेज खूप खाल्लं की हार्ट अटॅक येतो. भारत सोडून तुम्ही बाहेर जा, 100% नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत. सकाळ दुपार संध्याकाळ खातात. आपल्याकडेच भाज्यांची अवेलेबिलिटी खूप आहे, म्हणून आपण भरपूर भाज्या ओल्या हे खाल्ल्या जातात. माझं सासर माहेर थोडंसं कॉन्ट्रोवर्सी होतं. माहेर कडधान्यांमधलं होतं, सासर हे सगळं वाळवा तालुका. अल्टिमेटली आईच्यात आणि ह्याच्यात बदल होते की आमच्या सासूबाईने कडधान्य बिंद्या आपल्याला काही आवडत नाही बाबा, हे काय गरिबांचं खाणं. आणि रोज भाज्या सोलायचं. आणि एक दिवस माझ्या नणंदबाईच म्हणल्या, अख्खं आयुष्य भाज्या सोलण्यात गेलं, कारण त्या पण आपल्याच तालुक्यातल्या आहेत. पण कडधान्य किंवा प्रोटीन नॉनव्हेजमधून जे जात असतात, तर आपल्यामध्ये आपण जास्त व्हेजी आहोत. हिंदू संस्कृती आहे, आपल्या संस्कृतीनुसार आपण व्हेज जास्त खातो. पण म्हणजे नॉनव्हेज वाईट आहे असं नाही, पण नॉनव्हेज जेव्हा बिर्याणीत जातं त्याच्याबरोबर 1 सोडून 2 भाकरी खाल्ल्या जातात, 4 चपाती खाल्ली जाते, भरपूर भात आणि रस्सा घेतला जातो, भरपूर मसाला वगैरे घालून चांगलं चमचमीत करून जे दिलं जातं, ते नॉनव्हेज तुमच्यासाठी चांगलं नाही. मग फॉरेनर्स कसे खातात? तर फॉरेनर उकडून खातात, त्याच्यावर भरपूर भाज्या आणि सूप करून खातात, आणि म्हणून त्यांना ते त्रासदायक ठरत नसतं. त्यामुळे ज्या दिवशी नॉनव्हेज खाल त्या दिवशी महिलांनो कंपल्सरी घरात भरपूर प्रमाणात सलाड करा. आपण काय करतो, एवढासा कांदा, एखाद दुसरी टोमॅटोची फोड, झालं ताट फिनिश. तसं न करता रश्श्याच्या वाटीच्या दुप्पट कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा, कच्ची कोथिंबीर, कच्ची मेथी सगळं कट करून द्या. आधी हे खावा, तर तुम्हाला दुसरं मिळेल वाटी. आपल्या हातात तेवढा वट नक्कीच आहे की नवऱ्याला जर तुम्हाला जेवायला वाढायचंय, जर असं वाटतं की मेरे यहाँ सफोला में ही समोसा बनता है. मी जेव्हा सफोलाची ॲड बघते तेव्हा मला वाटतं 100% 1 कोटीचा विमा असणार आहे त्या माणसाचा. म्हणून बायको आपली सफोलामध्ये तळून देते. कृपा करून नवऱ्याची काळजी असेल तर तळून काही देऊ नका. त्यामुळे हृदयरोगावर बोलण्यासारखं खूप आहे. वेळेअभावी मी फार काही सांगू शकत नाही, पण काही थंब रूल तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आहारामध्ये सलाड भरपूर वाढवा, भरपूर भाज्या आणि हे खायची सवय ठेवा, कच्चं खायची सवय ठेवा. पालेभाजी किंवा जे असेल जास्त गरम करू नका, शिजवू नका. आजी मी बोलते का बरोबर बोलते का? पूर्वी तुम्ही जस्ट तव्यात भाजी उलटी पुलटी करून थोडंसं लसूण टाकून लगेच देत होतात. आता मात्र काय त्याच्यात वाटण घाटण, यूट्यूब बघू, काय मी वेगळं करते बाई. आमच्याकडे असं कॉमन नसतं. कॉमन खा, कॉमन राहा, काही फरक पडणार नाही, तुमची हेल्थ चांगली राहील. दुसरा थंब रूल आहे प्रोटीनचा इंटेक वाढवा. आहारात कडधान्य आणि डाळींचा वापर भरपूर करा. तिसरा थंब रूल आहे पाणी भरपूर प्या. मी पार्लरमध्ये गेली, कुणाचं लग्न ठरलं की लगेच बायकांचं सुरू होतं, मग पार्लर बिर्लर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. एक सोपा उपाय सांगते, करणार असेल तर बघा तुम्ही विचार करून. ज्या दिवशी लग्न आहे त्याच्या आधी 15 दिवस कमीत कमी दिवसाकाठी 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायला सुरू करा. स्किन हायड्रेटेड राहिली, बॉडी हायड्रेटेड राहिली तर कसं काय तुमची स्किन ओघळणार आणि त्रास देणार आहे. त्यामुळे जेवढं पाणी प्याल, ऑफकोर्स तहान लागल्यानंतरच, पण आपल्या शरीराचं 20 किलो वजनासाठी 3 लिटर पाण्याचं योजना परमेश्वराने करून ठेवलेली आहे. आपण सगळ्यांचं वजन ऑन अँड ॲव्हरेज 60-70च्या दरम्यान असतं. साधारण 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात जाऊ दे. पहिला रूल काय होता? भाज्या भरपूर खा. दुसरा रूल काय होता? प्रोटीन, डाळी, कडधान्यांचा वापर भरपूर करा. बरेच जण म्हणतात पुण्यातले आजी आजोबा तूप भात वरण भात खाऊन कसे काय एवढे वर्ष जगतात, पण इंटरनॅशनली हे प्रूव्ह झालंय, हे रिसर्च झालेलं आहे. इंडियन डाएटमधलं आमटी भात जो आहे तुमचा वरण भात,
दॅट इज द बेस्ट बोललात की मॅडम तूप खूप चांगलं असतं. मग तुपातली जिलेबी खाल्ली तर काय फरक पडतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की त्याच्यामध्ये हळद आहे की जी अँटी इन्फ्लमेटरी म्हणून काम करते. त्यामुळे आणि शेवटी भात आहे त्याच्यात. भात हा कार्बोहायड्रेट डाएट आहे. जरी स्टार्च असेल तरी तो पचायला हलका आहे. त्यामुळे जर साऊथ इंडियन लोक ही काय फुललेली बघितलेत का तुम्ही, जाडजूड बघितलेत. नॉर्थ आणि साऊथमध्ये जाऊन फरक बघा. नॉर्थ इंडियन्स फुललेत सगळीकडून, फैल गए इधर उधर से, पफी हो गए. क्यों? क्योंकि वो ज़्यादा से ज़्यादा गेहूं खाते. त्यामुळे गव्हाचा वापर जिथं जास्त तिथं तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन, सूज जास्त. एवढं लक्षात ठेवा. जेवढं भाकरी खाल तेवढ्या तुमच्या शरीरामध्ये चांगला राहणार आहे. सगळ्यात सोपा उपाय तो म्हणजे भाकरी करणं. जर म्हणजे चपाती, मी पण पुणेरी झाले, पोळी चपाती जर म्हटलं तर चपातीला कणिक मळावी लागते, ती तिंबून ठेवावी लागते, लाटा, घडी घाला, मग परत लाटा, मग परत हे करा, मग परत डब्यात भरून. भाकरी आपली इकडे थापली एका 5 मिनिटाचं काम असतं. त्यामुळे कृपा करून भाकरीवर जेवढं येता येईल तेवढं या. तिसरा थंब रूल आहे, सांगताना जीभही जड येते, पटणार नाही, पण साखरेपासून लांब राहा. साखरेपासून जेवढं लांब राहता येईल तेवढा गोडाचा चहा पिण्याची सवय हळूहळू मैत्रिणींनो कमी करा. 2-3 चमचे साखर घातल्याशिवाय चहाची मजाच नाही. आणि मग जेव्हा डायबिटीज होतो तेव्हा पेशंट पहिला मला विचारतात, ते शुगर फ्रीची गोळी टाकू ना. पण शुगर फ्रीच्या गोळ्या पण लिव्हर टॉक्सिसिटी डेव्हलप करतात. त्यामुळे त्या जास्त दिवस घेऊन पण चालत नाही. तर पुढे होऊ घातलेले डायबिटीज, बीपी नको आहे, तर आत्ताच साखर कमी करणं. मी अशा महिलांना सांगते की ज्यांच्या 10 किलोमीटरवर एक शुगर फॅक्टरी आहे. आणि जिथं उत्तम चहा तीच जी दुधात साखर टाकते आणि चहापत्ती टाकून असा गोड गुच्च अमृततुल्य असं तुम्ही त्याला नाव दिलेलं आहे. पण हा विषतुल्य चहा तुम्ही पीत असता. त्यामुळे महिलांनो कृपा करून हा विषतुल्य चहा कमी करा. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तळलेले पदार्थ. हे जेवढे कमी करता येईल तेवढे करा. आपल्यात सवय अशी असते की फक्त नाव आहे, गौरीला बाई कुरवड्याच लागतात, त्याशिवाय काय नैवेद्य पूर्णच नाही. गौर खाल्ली आहे कधी? खाल्ली आहे का सांगा. कधीच गौर कुठली खात नाही, तुम्हीच बसून खाता सगळे. तुम्हाला लागतात तसं तुम्ही ते नैवेद्याचं मॅनमेड गोष्टी आहेत. हे कुठल्या देवाने सांगितलेले काही नाही. म्हणजे मी माझ्या एका प्रसिद्ध झालेल्या व्याख्यानात पण हे बोलून दाखवलं होतं की सोमवार सोडायला चपाती लागते. जर गोकर्ण महाबळेश्वरला गेलात, एवढं मोठं थाळी देतात, त्याच्यात सगळी धान्य असतात आणि आत्मलिंगाला तुम्ही अभिषेक करता, त्यात ज्वारी सुद्धा असते. मग कर्नाटकच्या शंकराला चालते, मग सांगलीच्या शंकराला चालणार नाही का? असा काय फरक आहे वेगळा असा? त्यामुळे कृपा करून अशा कुठल्याही गैरसमजात राहू नका. इतकं तळण करून ठेवायचं की पुढच्या 8 दिवस थोडं 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 खात राहायचं. करा तुम्ही, मी करायला कधीच नाही म्हणणार नाहीये, पण एखाद्या वेळी करणं ठीक आहे. सारखं सारखं त्या गोष्टी करणं किंवा घरात तळण भरपूर करून ठेवणं ही चुकीची गोष्ट आहे. कर्करोगाची सुरुवात महिलांनो इथूनच होत असते. अति गोड खाणं, प्रोटीनचा अभाव असणं, ड जीवनसत्वाची कमतरता, ब जीवनसत्वाची कमतरता जर असेल तर तुमच्यामध्ये हे आजार लवकर येणार आहेत. त्यामुळे कृपा करून वयाच्या 45 नंतर पॅप्समेअर होतं का सर आपल्याकडे? पॅप्समेअर नाही का? आरेचला होतं. हां, तर रुरल हॉस्पिटलला वगैरे जाऊन सरकारीमध्ये तुम्ही गर्भाशयाच्या कॅन्सरची एक तपासणी असते, पॅप्समेअर म्हणतात. ती तपासणी साधारण 45 नंतर सुरू करा. कंपल्सरी दरवर्षी जाऊन करायची. स्तनांची तपासणी डॉक्टरांकडून करून घेणं गरजेचं आहे. आता मॅमोग्राफी ये वो सब इतकं काही आपण कुणीच करायला जात नाही, पण स्वतःची स्वतः काळजी घेणं तरी आपल्या हातात आहे. हे मी खाते बाई, ते मी खाते बाई, साखर नाही खात, ही नाही खात, ते नाही खात, पण इतकं टेन्शन घेऊन फिरते की सगळ्या दुनियेचं टेन्शन मलाच. अशा मैत्रिणीला आवर्जून एक सल्ला आहे की मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करणं तुझं आहे, तुझं पाशी. जसं पहिलं सांगितलं की नात्यांच्या मधली तेढ कमी करा. कारण नसताना एकमेकीवर रागराग करणं, चिडचिड करणं किंवा गुंठ्याच्या ह्याच्यावरनं तुम्ही भांडत असता आणि मग मोठे मोठे दावे चाललेले असतात, कायदे कानून तुम्ही फिरत असता. जाताना कोणी 7-12 बांधणार आहे का आपल्या डेड बॉडीवर? कोण तर बांधणार आहे का? काही संबंध नाहीये. जाताना कुणी प्रॉपर्टी पेपर्स देणार नाहीये तुमच्या बरोबर. जर तसं असतं तर आपले पूर्वजच काही ठेवलं नसतं. त्यांची पण इच्छा होती
होतीच की सगळ्या गोष्टींची, प्रॉपर्टीची वगैरे. त्यामुळे नात्यांच्या मधली तेढ कमी करून जेवढं प्रत्येक नात्यांमध्ये मैत्रिणीचं नातं करता येईल, मग ती तुमची सासू असो, नणंद असो, जाऊ असो, मुलगी असो किंवा शेजारी पाजारी असो. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का? करा हा प्रयोग म्हणून सांगते. शेजारी शेजारी भांडतात, जावा जावा असतील, तुमच्यामध्ये जास्त जावा जावांचंच प्रमाण असेल, पण भांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी भेटता, ती बघते दुसरी पण करते निघून जाते. तिने जर तुमच्याकडे नाही बघितलं करून निघून गेली, तुम्ही मस्तपैकी हसा तिच्याकडे बघून. भले तुमच्या हसण्यामध्ये दुसरा आहे, काही येडी दिसतीस ग, किती विचित्र दिसतेस तू तोंड वाकडं केल्यावर, असं पण असेल, पण छान हसा. दुसऱ्या दिवशी परत ती तुमच्या समोर येईल, परत हसा, ती जरा गंभीर होईल, ती नक्कीच तोंड वाकडं करणार. तिसऱ्या दिवशी परत हसा, ती म्हणेल काय निर्लज्ज आहे, इतकी कडाकडा भांडली आणि आता उगीच हसते माझ्याकडे बघ. चौथ्या दिवशी ती तुमच्याकडे छोटं तरी स्माइल नक्की देणार, गॅरंटी आहे माझी. करून बघा हा उपाय कधी तरी. एखाद्या व्यक्तीला टाळण्यासाठी जास्त टेन्शन द्यावं लागतं. आता समोर एखादी व्यक्ती आहे की तुमचं भांडण झालंय, तिला टाळायचंय, मग तुम्ही इकडे बघणार तिकडे बघणार, काहीतरी 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 चाळे सुरू होणार. कुणी सांगितलंय चाळे? जा आणि मस्तपैकी प्यार की झप्पी दे दे छोड दे यार. कुणी सांगितलं इतकं ताणाताण आणि रिलेशन्समध्ये ताणाताण करायला? कारण ह्याच्यातूनच, ताणतणावातूनच प्रत्येक स्त्रीच्या आजारपणाची ही सुरुवात होत असते आणि ताणतणावाची सुरुवात घरापासून होत असते. त्यामुळे खरंच तुझं आहे तुझ्यापाशी, तुझी आरोग्याची गुरुकिल्ली तुझ्याकडे आहे. तू काय खातेस ह्या गोष्टी आहेत. तुम्ही खूप लकी आहात की तुमच्यामध्ये शिळं अन्न हे शेजारी पाजारी एखादं तरी जनावर असतं, तुम्ही देऊ शकता. असं कसं टाकून द्यायचं, किती काय काय घातलंय त्याला, एवढं तेल, एवढं लसूण, काय स्वस्त आहे आता. मग नवरा घ्यायला, नाही नाही तुम्ही नका खाऊ, तुम्ही नका खाऊ. मुलं घ्यायला, नाही नाही तू नको, मी खाते. पण एक स्त्री जर काही कारणाने तापाने किंवा काही जर आजारी पडली तर घराची अवस्था बघायची. मग अशा आजारांना आपण आमंत्रण द्यायचं का? मी का म्हणलं तुम्ही लकी आहात, कारण पुण्यात हे सगळं आम्हाला पॅक करून डस्टबिनमध्ये टाकावं लागतं, कारण जनावरच भेटत नाहीत कुठे आम्हाला. रस्त्यावर टाकून द्यायला नगरपालिकेची परमिशन नाहीये. मग असं अन्न टाकून देण्यापेक्षा आपण जनावरांच्या मुखात नक्कीच घालू शकतो. आत्मा आहे तो, तुम्ही पण त्याला दिलेला आहे. त्यामुळे कृपा करून शिळं अन्न खाऊन स्वतःची तब्येत बिघडू नका. तुझं आहे तुझं पाशीमध्ये, खरंच तुमचं आरोग्य आहे तुमच्या जवळ आहे. तुम्ही काय राहायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. माझी झोप, माझा आनंद, माझी खाण्यापिण्याच्या सवयी ह्या माझ्या आहेत. कुणासाठी म्हणून मी मोल्ड होणार नाही. ह्याला आडमुठेपणा म्हणत नाहीत, ह्याला जपणूक म्हणतात, स्वतःची आणि आपल्या संसाराची. त्यामुळे संसारात स्त्रीला खूप महत्व आहे. स्वतःला दुय्यम वागणूक देऊ नका. तुम्ही कणखर आहात तर अख्खं घर कणखर आहे. करा उपाय कधीतरी की आज माझे खूप पाय दुखतात, चालवतच नाही म्हणून बसून राहा. दुखत नक्कीच नसणार आहे. प्रयोग करायचा आहे ना आपल्याला, आणि प्रयोग केल्यानंतर आपल्याला असतं ना, पहिलं काय असतं, ॲपरेटस, खुर्ची, बरोबर, चांगलं काहीतरी त्याला बांधून बिंदून काहीतरी अमृतांजन वगैरे लावून ठेवा. आणि हे सगळं कृती केल्यानंतर पहिलं शेवटी असतं अनुमान. आणि त्या अनुमानमध्ये कंपल्सरी येतं की सगळ्या घरात घाण झाली आहे, झाडू कुणी मारला नाही, फरशी कुणी पुसली नाही, स्वयंपाक झाला नाही. मग इकडून तिकडून, आणि मग MK सारख्या धाब्याचा आम्ही आधार घेत असतो. आणि मग तिथून मसुरा येतो आणि मग म्हणायचं बरं झालं, असं रोज मी बसत जाईन आता. सो कधीतरी प्रयोग करून बघा. आपण सहज जरी आजारी असलो तर आपलं घर डिस्टर्ब होतो. त्यामुळे मैत्रिणींनो, स्वतःची आरोग्याची गुरुकिल्ली ही तुमच्याकडेच आहे. नुसती पुस्तकं वाचून, व्याख्यानं ऐकून आणि असं करून इथून जाताना सोडून देऊ नका, किंवा जाताना माझ्या साडीवर, माझ्या बॉयकॉटवर कुणी चर्चा करत जायचं नाही. इन्स्टेड ऑफ दॅट, मॅडमनी काय सांगितलं आणि आपण आता उद्यापासून काय बदल करायचे, चल आपण दोघी मिळून ठरवूया ग. तूही चहा म्हणजे साखरेचा चहा घेऊ नको, मी पण घेत नाही, मी पण भाकरी खात जाईन, तू पण खात जा. रोज आपण एकमेकीला भाकरी बरोबर सेल्फी काढून टाकू. अशा पद्धतीचे जागृती होणं ही जास्तीत जास्त गरजेची बाब आहे. त्यामुळे आज या ठिकाणी वहिनी, मी तुम्हाला ॲक्च्युली सॉरी म्हटलं पाहिजे, कारण खूप दिवस त्यांचं चाललं होतं. जयराज दादांनी मला अक्षरशः म्हणजे मला असं वाटलं की अरे किती तळमळ आहे त्यांची, की प्लीज कामेरीत या, प्लीज कामेरीत या. आणि काही अपरिहार्य कारणामुळे मी येऊ शकत नव्हते.
पण आज माऊलीची कृपा म्हणून कदाचित मला तुमच्याबरोबर बोलण्याची मला इथे संधी मिळाली. संयोजकांचे आभार. इतका वेळ मला ऐकून घेतल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आज या ठिकाणी थांबते. थँक्यू सो मच.